नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आज नवे निरपूर परिसरातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। बोलून नाही करून दाखवलं तर ते कसं असतं त्याचं जिवंत उदाहरण बागलाण तालुक्यात दिसतंय। नवे निरपूर ते नवेगाव शिव पांधन रस्ता आता घेतोय मोकळा श्वास। सततच्या परतीच्या पावसानं दुरवस्थेत गेलेला हा शिव पांधन रस्ता काटेरी झुडप्यांनी वेढला होता। येण्या जाणाऱ्याला जीव मुठीत घेऊन हे अंतर चालावं लागत होतं। शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण होती, नागरिकांची रोजची तारेवरची कसरत झाली होती आणि ह्या साऱ्यांमध्ये एक अवलिया पुढे सरसावतो। त्याचं नाव आहे सुनील महाजन। निवडणूक जिकडे थांबली आहे, आरक्षणाच्या फेरबदलामुळे आणि अनेक इच्छुक नेत्यांनी आता आपला प्रचारही थांबवला आहे, पण सुनील महाजन नावाचा हा माणूस समाजकार्यात कधीच खंड पडू नये हा मंत्र घेत समस्येकडे कान देतोय आणि दुसऱ्याच दिवशी हातात काम घेतोय। शेतकऱ्यांनी समस्या मांडली आणि सुनील महाजनांनी शब्द दिला। 1.5 ते 2 किलोमीटर रस्ता हा दयनीय अवस्थेत होता। दोघी बाजूंना काटेरी झुडप्यांनी वेढलेला होता। पावसात रस्ता पाण्याखाली गेलेला होता। शेतातून बाहेर पडायला अडचण होत होती। नागरिकांनी एकत्र येऊन कळकळीची विनंती केली, दादा काहीतरी करा। आणि मग सुनील महाजन यांनी दिला एक शब्द, रस्ता माझ्या खर्चातून करून देतो। आणि दुसऱ्याच दिवशी जिथे वर्षानुवर्ष कोणी लक्ष दिलं नव्हतं तिथे कामाचा धडाका सुरू झाला। सुनील महाजनांनी बोलून नाही करून दाखवलं। खर्चातून रस्त्याची दुरुस्ती, झुडपे काढण्याचं काम, नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा केला प्रयत्न। परिसरातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ या कार्यकर्त्याचं मनापासून कौतुक करत आहेत। समाजकारणाचं खरं रूप सुनील महाजन यांच्या कृतीतून दिसतं। निवडणूक काहीही असो, आरक्षण बदलू दे, राजकारण थांबू दे, पण समाजासाठी घेतलेला वसा हा माणूस आजही तेवढ्याच शक्तीने जपतोय। नवे निरपूरच्या नागरिकांनी हा अनुभव याची देही याची डोळा अनुभवलाय। हे होतं नवे निरपूर नवेगाव रस्त्याच्या दुरुस्तीचं खास वृत्त। समाजकारणात कृतीला प्राधान्य द्यायचं असेल तर हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावाच। प्रखर न्यूज साठी संपादक शशिकांत बिरारी।